Yes, good morning to all. येतोय ना आवाज प्रत्येकांना? Yes, good morning to all. केलं कालचा पार्ट हे क्वेश्चन सांगितले होते राईट. पेज नंबर विथ क्वेश्चन नंबर्स मार्क केले का? क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करायचे. ओके, टेक द नेक्स्ट पार्ट. सो कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत व्हॉट इज द कॉम्प्लेक्स नंबर हा पार्ट पाहिला आणि रेंज रूट ऑफ -1 ही व्हॅल्यू कशी इलॉबरेट होते परत पुढे. रूट ऑफ -1 इज द आयोटा फॉर्म आणि याचे डिफरंट पॉवर्स आपण फक्त पाहिला. डिफरंट पॉवर्स ऑफ रूट ऑफ -1 हा कन्सेप्ट होता. करेक्ट. सो इन दिस केस नंबर आहे शेवटी राईट. नंबर बाबतीत फोर प्रोसेस. एक ऍडिशन, दुसरं सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. 4 प्रोसेस आपण घेतो. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. These 4 process we should have to see in the complex number now. That is called as algebra of complex number. Algebra of complex number म्हणून येतं. So make the title for today's. काही simplification आहेत तुम्हाला related to the complex number. That is algebra of complex number. Algebra of complex numbers. Algebra of complex number. Algebra of complex number. Algebra of complex number. Okay. इथं आता so first is the equality of two complex number. Equality of two complex number. Yeah, in that first one is equality of two complex number. So in that first equality of two complex number. Equality of two complex numbers. Equality पाहिजे आपल्याला. So in this case if we say that the x plus iy हा कॉम्प्लेक्स नंबर आहे इक्वल टू a plus ib सोबत असेल तर ही झाली इक्वालिटी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a and what is the value of b? a ची व्हॅल्यू किती, b ची व्हॅल्यू किती? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? किंवा x आणि y म्हणू शकता तुम्ही. x ची व्हॅल्यू किती, y ची व्हॅल्यू किती? तसं असेल तर x किती आणि y किती? यस, x किती आणि y किती? सो डेफिनेटली कंपेअर करताना काय कंपेअर केलं पाहिजे? रियल पार्टला कंपेअर केलं पाहिजे. सो दिस इज विदाउट आय. कंपेअर विथ विदाउट आय. सो रियल पार्ट इक्वेट विथ रियल पार्ट. सो x equal to a we can say. x equal to a. x equal to a. And imaginary part with imaginary part. Imaginary part with imaginary part येऊ शकतो. So या ठिकाणी this imaginary. This is also imaginary. Okay. So with I असणारा पार्ट म्हणजेच imaginary. So real ला इक्वेट होत असतो, imaginary ला इक्वेट होतो. So x equal to a आणि y equal to b या पद्धतीनं दोन कॉम्प्लेक्स नंबर काय करतो आपण? कंपेअर करू शकतो. So x equal to a and y equal to b. Example. Equality of complex number बरेच वेळेस तुम्हाला युटिलाइज करावा लागतो एक्झाम्पल्स मध्ये. a plus 2b plus 2ai plus 2ai equal to 4 plus 6i. We need to implement the equality implement करायचं तुम्हाला. सांगता येईल कंपेअर करून a आणि b ची व्हॅल्यू सांगायची आहे तुम्हाला. सो हाऊ टू थिंक अबाउट द इक्वालिटी बाबतीत कसं थिंक करणार? इक्वालिटी बाबतीत कसं थिंक करणार?
परत सांगतोय, लक्ष द्या या ठिकाणी. परत सांगतोय, लक्ष द्या या ठिकाणी. हा विदाउट आय आहे. सांगा, विदाउट आय राईट हँड साइडला किती आहे? विदाउट आय राईट हँड साइडला किती आहे? दॅट इज द रिअल पार्ट. कम्पेअर विथ रिअल पार्ट. बरोबर आहे? रिअल पार्टला इक्वेट होणार. a plus 2b equal to 4. सिंपल. सो a plus 2b equal to 4. फर्स्ट थिंग. क्लिअर प्रत्येकाला? रिअल पार्टला इक्वेट होत असतं, लक्षात ठेवायचं. रिअल पार्टला इक्वेट होतो. इमॅजिनरी पार्ट सोबत इक्वेट होतो. इमॅजिनरी पार्ट सोबत इक्वेट होतो. And what's that? That is 6. So 2a equal to 6. 2a equal to 6. That is called as equality concept. याला आपण इक्वॅलिटी म्हणतो. सांगा, a आणि b च्या व्हॅल्यूज किती मग? What is the value of a and what is the value of b? a ची व्हॅल्यू किती आणि b ची व्हॅल्यू किती मग? a व्हॅल्यू किती आणि b व्हॅल्यू किती आता? a व्हॅल्यू किती, b व्हॅल्यू किती हे तुम्हाला सांगायचं. a व्हॅल्यू किती आणि b व्हॅल्यू किती हे तुम्हाला सांगायचं. काढा पटकन आन्सर आणि सांगा a किती आणि b किती. कन्सेप्ट कळाला का तुम्हाला? जसं x a ला कंपेअर केला होता रिअल पार्ट विथ रिअल पार्ट म्हणून, y कंपेअर केला b ला इमॅजिनरी पार्ट म्हणून. या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय एक्झाम्पल म्हणून. a plus 2b लक्षात ठेवा विदाउट आय आहे. विदाउट आय आणि 2ai. करेक्ट? सो a आणि b च्या व्हॅल्यूज काढायच्या. ओके, a आणि b च्या व्हॅल्यूज काढायच्या. What should be the value of a and what should be the value of b? Yes, Niharika, I think correct है. Tanishka, yes, Sumit, yes, correct है. Divya, I think b value चुकली है. दिव्या, check कर व्यवस्थित. आर्या, correct. ऋषिकेश, बरोबर आहे, correct. Yes, सांगता येईल. बाकीचे फार शांत असतात. यस, वराली, झालं का? वैदेही, शिका, झालं का सर्वांचं? केलं का कॅल्क्युलेट? काय सांगा या ठिकाणी. सो a इक्वल टू किती? a इक्वल टू 3 डेफिनेटली. सो a ची व्हॅल्यू इथे ठेवा. 3 plus 2b इक्वल टू 4. हा a इथे ठेवला. सो a ची व्हॅल्यू किती? 3. हा 2 न डिवाइड करा बोथ साइडला. सो 3 plus 2b इक्वल टू 4. So 2b equal to 4 minus 3. 2b equal to 4 minus 3. So 2b equal to 1 and b equal to what? b equal to 1 by 2. b equal to 1 by 2. b equal to 1 by 2. क्लियर का सर्वांना? क्लियर का इथपर्यंत? इक्वॅलिटी कन्सेप्ट समजतो का? इक्वॅलिटी कन्सेप्ट थोडासा ट्विस्ट करून विचारलं जातं. इक्वॅलिटी कन्सेप्ट थोडासा ट्विस्ट करून विचारलं जातो कधी कधी. ओके, सो 1 by a plus ib equal to 3 minus 2i suppose equal to 3 minus 2i equal to 3 minus 2i. तर या पद्धतीने जर क्वेश्चन असेल तर हाऊ वी कॅन कम्पेअर हे आपल्याला पाहायचं. हाऊ वी कॅन कम्पेअर हे आपल्याला पाहायचं. How we can compare this? हे आपल्याला चेक करायचं.
येस, माईक म्यूट होता. येस येस येस, नाव इट इज क्लिअर. अशा टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये ज्यावेळेस तुम्हाला कंपॅरिझन करायचं तर डायरेक्ट कंपॅरिझन होत नाही. नाही स्वराज, तसं नाही आहे ते. ह्याला खाली घ्यायचं आणि तो डायरेक्ट इक्वेट होतो, तसं होणारच नाही आहे. हेच तर गोंधळ असतो आपला, जे मॅथमॅटिक्स मध्ये आपण याला क्लिअर करू शकत नाहीये. लक्ष द्या, डायरेक्ट कंपॅरिझन होऊ शकत नसतं. सो हा 3 - 2i लेफ्ट हँड साइडला घ्यायचं, करेक्ट. a मायनस ib हा पार्ट राईट साइडला ट्रान्सफर करतो. याने आपल्याला सुटेबिलिटी मिळेल, असं करण्याने. ओके, आता इथं कम्पेअर 1/3 आणि -1/2 ज्यांनी आन्सर दिले ते रॉंग आहे. असं डायरेक्ट कंपॅरिझन होत नसतं याच्यामध्ये. डायरेक्ट कंपॅरिझन कधीच होणार नाही याच्यामध्ये. सो हाऊ इट वर्क्स, आता कसं वर्क करणार हे. सो याच्या बाबतीत who says the conjugate of this 3 - 2y चा conjugate किती? 3 - 2y चा conjugate किती? That is, we can remove easily the complex number from the denominator. जसं आपण रूट डिनॉमिनेटर मध्ये रिमूव्ह करतो. कसा रिमूव्ह करतो? By taking its conjugate. कॉन्जुगेट घेतो आपण आणि प्रोसेस करतो. लक्ष द्या, बऱ्याच वेळेस मॅथमॅटिक्स काय होतं, बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे की सर 1/3 आणि -1/2 रॉंग आहे. असं होत नाही राजांनो. मॅथ्स मध्ये असं एवढं इझी असलं असतं तर बऱ्याच गोष्टी खूप फास्टली ग्रो झाल्या असत्या. असं होईल का? ए ची व्हॅल्यू 1/3 आणि बी ची व्हॅल्यू -1/2 असं होणार नाही. रॉंग आहे हे. डिनॉमिनेटर न्यूमरेटर साठी स्प्लिट होतो, मान्य आहे. पण न्यूमरेटर साठी निगेटिव्ह साइन जर असेल तर हा स्प्लिट 1 ला आणि 2 ला असं नसतं कधीच. दिस इज रॉंग. ओके, थिंक इन द प्रॉपर वे. याच्यासाठी तुम्हाला कॉन्जुगेट घ्यावा लागेल. अँड दॅट कॉन्जुगेट सेज 3 + 2i आणि 3 + 2i न मल्टिप्लाय, 3 + 2i न डिवाइड. 3 + 2i न मल्टिप्लाइड अँड डिवाइड. जसं आपण डिनॉमिनेटर मधून रूट रिमूव्ह करताना ही प्रोसेस करतो, आठवतं? डिनॉमिनेटर मधून रूट रिमूव्ह करताना ही प्रोसेस आपण युटिलाइज करतो. इक्वलिटीचा कन्सेप्ट आहे, फक्त मॅथमॅटिकली लेंदी आहे, थोडंसं लेंदी आहे. सांगा रे, इथं काय? इथं a - b, a + b दिसतंय डिनॉमिनेटर ऑब्झर्व झाला का तुम्हाला? a - b दिसतोय मला इथं a + b दिसतंय. सांगा काय असेल? a² - b². a² - b². इट इज कॉल्ड एज रॅशनलायझेशन. येस, करेक्ट, बरोबर आहे आशुतोष. याला रॅशनलायझेशन म्हणतो आपण. a² - b². डिनॉमिनेटर स्पेसिफिकली आपल्याला मिळतो याच पद्धतीने दरवेळेस मिळतो जर आपण कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड केलं. न्यूमरेटर नाही तर डिनॉमिनेटर आपल्याला कंपल्सरी काय मिळणार? a² - b² या फॉर्मॅट मध्ये मिळणार. काही शंका नाही त्याच्याविषयी. सांगा मग, याचा a² म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये किती? a चा स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये किती? a म्हणजेच किती? 3. 3 चा स्क्वेअर 9. 3 चा स्क्वेअर 9. पुढं 2i चा स्क्वेअर मायनस 4i². कुठून आलं कळालं का? 3 चा स्क्वेअर आणि 2i चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 2i चा स्क्वेअर. a - b, a + b. a + b, a - b. a चा स्क्वेअर साइडला लिहून ठेवा ते. 3 चा स्क्वेअर - 2i चा स्क्वेअर. ओके, सांगा न्यूमरेटर किती? 3 + 2i. न्यूमरेटर 3 + 2i × 1 इज 3 + 2i. आता सांगा रे, a आणि b च्या व्हॅल्यूज किती मग? सांगता येईल? अजून नाही सांगता येणार. इथं 3 + 2i जसं तसं. 3 + 2i जसं तसं. 3 चा स्क्वेअर 9 मायनस 2 चा स्क्वेअर 4i². सांगा i² ची व्हॅल्यू किती? i² व्हॅल्यू किती? 3 + 2i जसं तसं, करेक्ट. 9 जसं तसं -4 i² ची व्हॅल्यू -1. a + i² ची व्हॅल्यू -1. i² is -1. i² ची व्हॅल्यू -1. i² is -1. सांगा फर्दर, पुढं 3 + 2i जसं तसं. 3 + 2i जसं तसं डिवाइडेड बाय 9 मायनस मायनस काय? इथला मायनस आणि हा मायनस. इट बिकम्स this minus and this minus becomes positive. 9 + 4. 9 + 4 equal to a + ib again. बरोबर आहे का? तो 13 झाला. 13 झाला. आता सांगा a व्हॅल्यू किती आणि b व्हॅल्यू किती मग? a व्हॅल्यू किती, b व्हॅल्यू किती मग? ऋषिकेश सांगा आता.
तर 9 + 4 13. 9 + 4 13. सांगू या ठिकाणी साईडला या ठिकाणी घेऊ आपण म्हणजे प्रॉपरली दिसेल तुम्हाला. इथला पार्ट वरती घेतोय 3 + 2i डिवायडेड बाय किती 13 इक्वल टू a + ib. सो आता डिनॉमिनेटर सेपरेट करा. आता डिनॉमिनेटर काय असेल सेपरेट आउट. नाउ डिनॉमिनेटर शुड बी सेपरेट आउट. डिनॉमिनेटर सेपरेट करा. and now think what should be the a, what should be the b, what should be the a and what should be the b. a जर कंपेअर केलं तर 3/13, b जर कंपेअर केला 2/13. असे कितीतरी क्वेश्चन्स आपण क्रिएट करू शकतो. कितीतरी क्वेश्चन्स आपण क्रिएट करू शकतो. समजलं का? सीबीएसई स्टुडंटला कदाचित थोडीशी सवय आहे, एसएससी मुलांना तशी सवय नाहीये. थोडंसं डिफरंट आलं की काय होतं आपण जंबल करतो. एक लक्षात ठेवायचं, काय सांगायचं मला परत इथे ठिकाणी या ठिकाणी काय सांगायचंय, या न्यूमरेटरला डिनॉमिनेटर सेपरेट होत नाही सध्या तरी नाही. या 1 ला 3 1 ला 2 असं सेपरेट होत नाही. ज्यांचा तो चुकीचा कन्सेप्ट होता त्यांनी डोक्यातून काढून टाका ते. 1/3 आणि -1/2 असं स्प्लिट होत नाही. पहिली थिंग, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, याचा कॉन्जुगेट, याचा काय वापरायचा कॉन्जुगेट वापरायचा. आणि शार्प कॅल्क्युलेशन पाहिजे तुमचे. कॅल्क्युलेशन काय सांगतो या ठिकाणी a - b a + b चा प्रोडक्ट. मी तुम्हाला लिहून दिलं होतं आता. a - b a + b चा प्रोडक्ट कसा लिहिला जातो. a - b a + b can be written as a² - b². That's it. a² - b². समजलं का? काही ठिकाणी स्वतःच्या टॅक्टिक्स वापराव्या लागतात. कशासाठी? इक्वॅलिटीसाठी. कन्सेप्ट तुम्हाला इझी वाटला हा सुरुवातीला, x = a आणि y = b. काय सांगायचंय, मॅथ्स नुसतं सरळ नाहीये, असं सरळ नाहीये. तुम्हाला थोडंसं ट्विस्टली विचार करावा लागतो. काही क्वेश्चनसाठी तुम्हाला ट्विस्टली विचार करावा लागतो. काही कॅल्क्युलेशन्स तुम्हाला बनवावे लागतात. तसे कॅल्क्युलेशन्स टॅक्टिक्स वाढल्या की खरंच मॅथ्स यायला लागतं. हे काय केलं हे समजलं पाहिजे फक्त. आता टेक्स्टबुक मधून जर क्वेश्चन्स तुम्ही असे पाहिले की मॅथ्सची भीती ऑटोमॅटिकली निघून जाणार. काय होतं, चुकीचा समज होता की 1/3 वेगळा 1/2 वेगळा. बरेच जणांना टॅक्टिक्स त्याच्यामध्ये रॅशनलायझेशन ही मेथड, हा मायनस आहे इथं प्लस घेतला, याला मायनस आहे प्लस घेतला, आपण कॉन्जुगेट आहे, कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय कॉन्जुगेटनी डिवाइड ही प्रोसेस. क्लिअर सर्वांना? काय सांगायचं इथं आता लगेच तुम्हाला जमणार नाही, पण इफ यू डू द प्रॅक्टिस केली की ते येईल तुम्हाला. पण एकच सांगायचं, इक्वॅलिटीला लाईटली घेऊ नका. तुम्हाला असं वाटेल हा याला इक्वेट करायचा, हा याला इक्वेट लावायचा, थोडंसं दिमाग अप्लाय करायचं. काय अप्लाय करायचंय? थोडासा दिमाग, थोडंसं आपलं ब्रेन वर्क आहे. तिथं ब्रेन वर्क आहे, हा डायरेक्ट इक्वेट होत नाही. बरेचसे असे क्वेश्चन्स आहेत जिथे तुम्हाला स्वतः प्री वर्क करावं लागतं. प्री वर्क रिअल पार्टला कम्पेअर, इमॅजिनरी पार्टला कम्पेअर होतो. हे कळतं का? हे समजलं का तुम्हाला? यस, प्रत्येकाला क्लिअर का? सो a = 3/13. यस स्वराज, करेक्ट. आणि b = 2/13. a = 3/13, b = 2/13 is the answer. क्लिअर? याला म्हणतात इक्वॅलिटी. इक्वॅलिटी कन्सेप्ट. सुमित, गुड. क्लिअर? इक्वॅलिटी बाबतीत क्वेश्चन टफ असतो असं काही नाहीये. फक्त तुम्हाला तुमचा ब्रॉडनेस थिंक करता आला पाहिजे, विचार कसा करता आला पाहिजे आपल्याला. क्वेश्चन खूप आहे, खूप क्वेश्चन्स आहेत. असे घेणार आहे प्रॅक्टिस म्हणून काही क्वेश्चन्स घेईल. जस्ट कन्सेप्ट आला आणि डिफरंट क्वेश्चन, थोडासा वेगळा क्वेश्चन जो की एक्झाम मध्ये ऑलवेज विचारला जातो या टाइप्स. इथं डायरेक्ट अननोन फाइंड आउट होणारच नाही तुम्हाला. डायरेक्ट अननोन फाइंड आउट नाही होणार तुम्हाला. दुसरं फॉर्म अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये सेकंड पार्ट इज ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट आपण घेतलाय, करेक्ट? कॉन्जुगेट घेतलेला आहे मी. सो ऍडिशन, सेकंड वन, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबर आणि त्यांची ऍडिशन सिंपल. सो एक एक्झाम्पल, Z1 2 + 3i, Z2 1 + i, सपोज 1 - i, 1 - i. याचं आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन वी नीड टू फॉर्म द प्रोसेस. या प्रोसेस आपल्याला कंप्लीट करायचं.
जस्ट वेट, 1 मिनिट द्या मला. Z1 प्लस Z2, Z1 मायनस Z2 ही प्रोसेस आपल्याला कम्प्लीट करायची. ओके, स्टार्ट. Z1 ऍडिशन, फॉर्म, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या चार प्रोसेस या एक्झाम्पल साठी कम्प्लीट करायचे असतात. फर्स्ट वन इज द ऍडिशन घेऊ आपण. Addition of two complex number. So Z1 plus Z2, 2 plus 3i plus 1 minus I. कोण सांगतं काय आन्सर? कोण सांगतं काय आन्सर? सिम्पलेस्ट फॉर्म. यस, करेक्ट. कोण सांगतं काय आन्सर? Z1 plus Z2. तनिष्का रॉंग. चेक कर तनिष्का व्यवस्थित. ऍडिशन घ्यायची आहे. यस, करेक्ट. कोणी सांगितलं? सुमित. बरोबर आहे. निहारिका रॉंग. चेक करा व्यवस्थित. काय समजतं तुम्हाला? दोन कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन, दोन नंबरची ऍडिशन जसं घेतो तसं कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन कशी घ्यायची हा प्रकार. यस दिव्या, करेक्ट. रिशिता, यस करेक्ट. निहारिका, आता बरोबर आहे. वन कसं कुठून आलं निहारिका? 1 नाही येणार त्या ठिकाणी. निहारिका चेक कर व्यवस्थित. रॉंग येत आहे. अरे सिंपल, काय थिंक करायचं तुम्हाला? आता सांगितलं ना, रिअल पार्टला ऍड होत असतं. रिअल पार्टला ऍड होतं, हे लक्षात ठेवा. रिअल इमॅजिनरी हे पहिले बायफर्केट करून ठेवा. रिअल पार्टला ऍड होतो, इमॅजिनरी पार्टला ऍड होतो. आता निहारिका बरोबर आहे, आता करेक्ट आहे. लक्ष द्या. 2 plus 1 3. 2 plus 1 3i मायनस I. बरोबर आहे का? रिअल सोबत ऍड करा, इमॅजिनरी सोबत नाही. कोणीतरी आन्सर 4i सांगितलं होतं. 4i येतं का रे? 4i येतं का? 3i मायनस I. इट मस्ट बी 3i मायनस I असलं पाहिजे. 3i मायनस I असलं पाहिजे. सो 2 plus 1 3i मायनस I, that is 2i. 3i minus I is the 2i. 3i minus I is the 2i. So Z1 plus Z2 झालं addition. Now subtraction. Subtraction of two complex numbers. Z1 minus Z2. बोला आता. सांगा पटकन आता. लक्षात ठेवा, रिअल पार्टला इमॅजिनरी पार्ट सोबत फॉर्म तुम्हाला करायचं. Real with real and imaginary with imaginary. Now, what should be your answer? Z1 किती आहे, Z2 किती आहे, लिहा तो. Z1 is 2 plus 3i. 2 plus 3i. Minus Z2 is 1 minus I. 1 minus I. सांगा रे आन्सर. बिलकुल गडबडायचं नाही बिलकुल. 10वी झाले तुमचे, एक्झामच नाही झाली सरांचे. 10वी पास आहेत का सगळे? माहित नाही सर अजून. ओके, लेट इट बी. चालू राहत होते. ओके, या ठिकाणी काय असेल? हा 2 प्लस 3i मायनस ब्रॅकेट मध्ये घ्या -1 अँड मायनस बिकम्स प्लस I. केली का गडबड? किती जणांनी केली गडबड? चेक करा. नाव चेक युअर आन्सर. सुमित, रिशिता, आर्या, गडबड झालेली आहे. सांगा आन्सर किती? मग किती सिंपल. 2 plus 3i जशाला तसा. हा -1 ला अटॅच, हा मायनस प्लस लिहायला पाहिजे पुढं. किती? फायनल आन्सर 2 minus 1. येस, बरोबर आहे. करेक्ट. ज्यांचा आन्सर 1 plus 4i आहे ते सगळे करेक्ट.
1 plus 4i is the correct answer. 1 plus 4i is the correct answer. Clear सर्वांना? Addition and subtraction. Now third process, multiplication. Third process, multiplication. Multiplication. Okay, multiplication of z1 with z2. z1 with z2 multiplication. z1 चं multiplication z2 सोबत. z1 चं multiplication z2 सोबत. z1 z2 multiplication. 2 plus 3i 1 minus I. 2 plus 3i with 1 minus I. Yes, कोण सांगता आन्सर? Yes, anybody? कळता येईल? सांगता येईल? मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर्स. मॅथ्स रूल अप्लाय करायचे फक्त तुम्हाला, वेगळं काही नाहीये. तुम्हाला जरी नवीन वाटत असेल तरी मॅथ्स रूल फॉलो करायचे फक्त या ठिकाणी. मॅथ्स रूल फॉलो केले की आलं पाहिजे ते. मॅथ्स रूल फॉलो केल्यास आलं पाहिजे. हे झालं का सर्वांचं क्लिअर? काही गोंधळ इथं? 2 plus 3i होता -1. रिअल ला अटॅच करा, इमॅजिनरीला अटॅच होतं. रिअल आणि इमॅजिनरी दोन ऍड होत नसतात. रिअल सोबतच ऍड सबट्रॅक्ट होतं. इमॅजिनरी सोबतच ऍड सबट्रॅक्ट होतो. हे माइंड मध्ये ठेवा. सांगा इथं मल्टिप्लिकेशन कसं घेणार? मल्टिप्लिकेशन आपली नॉर्मल प्रोसेस. काय सांगतो नॉर्मल प्रोसेस? a प्लस बी आणि c मायनस डी किंवा c प्लस डी, जे काय असेल त्याचं. कसं घेतो आपण मल्टिप्लिकेशन? a विथ c, करेक्ट? a विथ c, a विथ d, पण मायनस साइन. b विथ c and b with d जर घेतला तर तो मायनस d असल्यामुळे असं येईल. बरोबर आहे का? आता सांगा फायनल आन्सर. 3/2 minus I plus 2. स्वराज, नो गडबड. a ने कशाला मल्टिप्लाय केला आपण? c मायनस d ला. a ने c मायनस d ला, b न c मायनस d ला. आता करता येईल? करता येईल का? सेम आन्सर मी तिथे लिहिलाय. a ने c मायनस d ला, b न c मायनस d ला. या पद्धतीने मल्टिप्लिकेशन आहे. a ने c मायनस d ला, b न c मायनस d ला मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. काय असेल? a with c, a with d -1, b with c and b with d minus b into d. आणि रिअल ऍड करायचा असतो, इमॅजिनरी ऍड करायचा असतो. लक्षात ठेवा. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवायची दिव्या. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते? -1. सो कीप दॅट व्हॅल्यू -1. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 ठेवली पाहिजे. येस, समजलं का? ट्राय करा व्यवस्थितपणे. बेसिक रूल्स आहेत कशाचे? हाऊ टू हँडल द कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर हँडल करण्याचे हे रूल्स आहेत, हे तुम्हाला फॉलो करायचे. रिअल सोबत ऍड होतो, इमॅजिनरी सोबत ऍड होतो. सांगा या ठिकाणी काय असेल? इथं 2 into bracket 1 minus I, correct? 2 into bracket 1 minus I plus 3i into bracket 1 minus I again. 3i into bracket 1 minus I. बरोबर आहे? 2 into bracket 1 minus I, 3i into bracket 1 minus I. करा मल्टिप्लिकेशन. 2 न 1 ला 2 minus 2i, 3i, इथं मल्टिप्लिकेशन 3i minus 3i square minus 3i square. सांगा i square ची व्हॅल्यू किती? i square must be, i square ची व्हॅल्यू किती? I square is -1. I square is -1. So keep that value. -1 तिथे ठेवा. काय येईल सांगा? 2 minus 2i plus 3i minus 3 into bracket -1. बरोबर आहे? या दोघांचं कॅल्क्युलेशन घेता येईल का तोपर्यंत? दोघं क्लिअर करून टाका. -2i plus 3i किती? -2i plus 3i किती? -2i plus 3i किती? -2i plus 3i plus I येतो. 2 plus I, just minus and minus becomes multiplication आहे.
मल्टिप्लिकेशन आहे तिथं, त्यामुळं मायनस मायनस बिकम्स प्लस, मायनस मायनस बिकम्स प्लस, सो +3. सो आता रिअल ला कम्पेअर झाला, इमॅजिनरीला आपण कम्पेअर करून त्याचं कॅल्क्युलेशन लिहिलेलं. सो 2 + 3 5, 5 + I. झेपलं का सर्वांना? क्लिअर का प्रत्येकाला? आता क्लिअर का? सिंपल आहे. फक्त तुम्ही काय ठेवा, कॉन्सन्ट्रेट ठेवा, कुठला नंबर कशाला मल्टिप्लाय होतोय आणि प्लस मायनस गडबड नाही झाली पाहिजे, प्लस मायनस बिलकुल चुकलं नाही पाहिजे. आणि ज्या ठिकाणी I² असतो तिथं I² ची व्हॅल्यू -1. डिफरंट पॉवर्स ऑफ I तुम्हाला लर्न आउट केलेलाच आहे कन्सेप्ट. डिफरंट पॉवर्स ऑफ I हा कन्सेप्ट तुम्हाला लर्न आउट केलेलाच आहे त्या ठिकाणी. ओके, मल्टिप्लिकेशन झालं. नाव डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. Division part. Quotient form of two complex numbers Z1 by Z2. Z1 by Z2. How to simplify? 2 + 3I, 1 - I. डिव्हिजन कसं घ्यायचं याचं? आपण जर 4/6 लिहिला तर त्याचं डिव्हिजन आपण कॅन्सल करून लिहितो, 2 ने डिवाइड करून लिहितो. तसं इथं कसं लिहिणार? इथं कसं करणार? कोण सांगतं काय करणार? Yes, is there any process to do this simplification? हे सिम्प्लिफिकेशन कसं करणार? यस दिव्या, करेक्ट. आत्ताच तर झालं तुम्हाला. कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय, कॉन्जुगेटनी डिवाइड. जर डिनॉमिनेटर मध्ये रूट आल्यानंतर आपण कसा रिमूव्ह करतो? कॉन्जुगेट प्रोसेसने. दॅट इज रॅशनलायझेशन टाइप. रॅशनलायझेशन टाइप घ्या याचा. 1 - I आहे, सांगा याचा कॉन्जुगेट. Yes, Tanishka. Good. Very nice. आलं का मल्टिप्लिकेशन सर्वांचं? झालं. सगळे धरू आपण आणि पुढे जाऊ. डिव्हिजन फॉर्म मध्ये तुम्हाला कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय, कॉन्जुगेटनी डिवाइड ही प्रोसेस करावी लागेल. इट मस्ट बी मल्टिप्लाय विथ द कॉन्जुगेट. ओके, सांगा या ठिकाणी. सो हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला याचा कॉन्जुगेट क्रिएट करावा लागेल. 1 + I, 1 - I. 1 + I, 1 + I ने मल्टिप्लाय, 1 + I ने डिवाइड. प्रोसेस घ्यावी लागेल तुम्हाला. हा बोला ना. हा बोला. Yes, what should be your answer? काही जणांनी सांगितलं आन्सर. व्हेरी गुड. तनिष्का, चेक करू आपण बरोबर आहे का आन्सर आहे. येस, बरोबर असायला हरकत नाही. आशुतोष, प्लस मायनस गडबड आहे का? दिव्या, प्लस मायनस ची गडबड. सुमित, ओके. येस, बरेच जणांनी आन्सर दिले. वी विल क्रॉस चेक इट. ओके, क्रॉस चेक दिट.
क्रॉस चेक करू आपण याला. ओके, काही चुकलं असेल तर सांगा, काही चुकलं तर सांगा. 2 + 3i 1 + i सोबत मल्टिप्लिकेशन, 2 + 3i चं मल्टिप्लिकेशन 1 + i सोबत. डिनॉमिनेटर कोण सांगतं काय प्रकार आहे? डिनॉमिनेटर a - b a + b, a - b a + b जर असेल तर लिहून ठेवा a² मायनस काय असतो b². करेक्ट. ज्यावेळेस तुम्ही 1 - i आणि 1 + i घेता त्यावेळेस आन्सर काय असेल? 1 चा स्क्वेअर मायनस i चा स्क्वेअर. या सिंपल गोष्टी पट लिहून क्लिअर करायचं. खूप वेळ नाही घ्यायचा याच्यासाठी. 1 ॲज इट इज मायनस i² ची व्हॅल्यू -1, i² ची व्हॅल्यू -1, i² is -1. So here minus becomes plus. So 1 + 1 that is 2 is 2. So denominator लिहू डायरेक्टली. याच्यावरून कॅल्क्युलेशन्स करून आणलेलं आपण denominator is 2. Now numerators multiplication. Numerator इथला 2 इथला 1, 2 × 1 2. करेक्ट. 2 × 1 2, 2 × i 2i. ऑब्झर्व करा व्यवस्थितपणे. इथला 2 इथला 1 2, 2 × i 2i, 3i + 1 म्हणजेच 3i, 3i × i 3i² / 2. काय अडचण? कोणाला काय विचारायचंय? इथं समजत नाही असं कोणी? यस, विचारू शकता पटकन. आय थिंक मला वाटतं इथपर्यंत सगळं क्लिअर पाहिजे. क्लिअर, काही डाऊट नसला पाहिजे, काही शंका नसली पाहिजे मनामध्ये सर की हे पण असं पण असतं. यस, असं पण असतं. पटपट सॉल्व्ह करायला शिकायचं पण या सर्व गोष्टी. सांगा इथं 2 आणि 2i + 3i किती झाला? हा 5i साइडला लिहितोय. त्यानंतर 3i चा स्क्वेअर 3, i² ची व्हॅल्यू -1 आणि पुढचा 2 ॲज इट इज / 2. करा कॅल्क्युलेशन. 3i हा मायनस झाला मग 2 -5i -1. बरोबर आहे का? 2 + 5i -1 डिवायडेड बाय किती? 2. डिनॉमिनेटर 2 आहे. सांगा इथं कॅल्क्युलेशन. 2 - 1 बरोबर आहे ना? 2 - 3 सॉरी, 3 × -1 3 झाला. 2 - 3 -1 झाला प्लस 5i डिवायडेड बाय किती? 2 डिवायडेड बाय 2. त्याला सेपरेट करा. -1/2 रियल पार्ट प्लस 5 डिवायडेड बाय 2 इमॅजिनरी पार्ट. रियल प्लस इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर, रियल प्लस इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर म्हणून येतं. क्वेश्चन समजलं का? चेक करा. 2 + 3i 1 + i ला मल्टिप्लाय, 2 + 3i 1 + i ला मल्टिप्लाय. मल्टिप्लिकेशन कसं घेणार? 2 with 1 2 with i, 3i with 1 3i with i, 3i². इथं फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला i² ची व्हॅल्यू -1. येस दिव्या, ओके. मायनस प्लस साठी सांगत होतो, बाकी काही नाही आहे. इथं कोणी मायनस कोणी प्लस गडबड नसू नये तुम्हाला. गडबड नाही झाली पाहिजे या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. ओके. डिव्हिजन क्लिअर प्रत्येकाला? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन या 4 प्रोसेस. याचे क्वेश्चन तुम्हाला आता कंबाईन क्वेश्चन्स असतात. ओके. विल स्टार्ट दॅट कंबाईन क्वेश्चन्स. कंबाईन क्वेश्चन्स स्टार्ट करणार आहे which is from the exercise 1.1 पेज नंबर 6 वर. पेज नंबर 6 वर आहे. लिहायचं कंपल्सरी. मॅथमॅटिक्सला एक नोटबुक सेपरेट करा. रफ नोटबुक करू नका, सेपरेट नोटबुक ठेवा. हे सगळं कामाला येणार आहे तुम्हाला. सीईटी JEE पर्यंत सगळं उपयोगाला येणार आहे. हे सगळं हा बेस आहे, फक्त लक्षात ठेवा. नाउ वी शुड हॅव टू कव्हर द सिलेबस ॲज मोस्ट ॲज वी कॅन अर्लियर त्यातलं तर. ओके. याचे सिम्प्लिफिकेशन्स असतात आणि हे तुम्हाला सिम्प्लिफाय करताना समजलं पाहिजे की क्वेश्चनची ट्विस्ट आणि लेवल काय आहे ते. ओके. वन मोर क्वेश्चन. फाइंड A and B म्हणून. फाइंड A and B याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स घेणार आहे. फाइंड A and B. फाइंड A and B. तुम्हाला कन्सेप्ट अप्लाय करायचं, आता जे शिकवले ते त्याच्यावरून काढायचं तुम्हाला. सो AB इक्वल टू ABI करा, सॉरी, AB into I
equal to 3a minus b plus 3a minus b plus 12i. a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. ab into i equal to 3a minus b plus 12i. ab चा प्रोडक्ट आहे i सोबत इक्वल टू 3a minus b plus 12i. हे तुम्हाला कंपेअर करायचं. हाऊ इट कंपेअर, कसं कंपेअर करणार? What is the value of a and what is the value of b? कोण सांगतं कसं सिम्प्लिफाय करणार? सगळ्यात फर्स्ट थिंग काय विसरायचं नाही? रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट. टू थिंग्स असतात. कधी लक्षात ठेवायचं, टू थिंग्स असतात. इथं रिअल पार्ट किती रे? लेफ्ट हँड साइडला रिअल पार्ट किती? लेफ्ट 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 साइडला सांगतोय रिअल पार्ट किती आहे? रिअल पार्ट नाही आहे त्या ठिकाणी. का नाही आहे? 0 प्लस ABI हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. हे बऱ्याच जणांना समजलंच नाही त्या ठिकाणी. अरे राजांनो, विथ आय विदाउट आय दोन गोष्टी असतात. विथ आय विदाउट आय. विथ आय असणारी टर्म आहे, विदाउट आय असणारी टर्म आहे का त्या ठिकाणी? नाहीये म्हणजे किती घ्यायची? 0. नाहीये म्हणजे 0 घ्यायची आहे. बरोबर आहे का? नाहीये म्हणजे 0 घेणार तुम्ही लेफ्ट हँड साइडला. राईट हँड साइडला सांगा बरं. अगदी सोपं सांगतो तुम्हाला. या ठिकाणी मला सांगा विदाउट आय विथ आय दोन गोष्टी आहेत. विदाउट आय विथ आय. विदाउट आय किती आहे? 3a minus b आहे. सो मेक इट इन द ब्रॅकेट. विथ आय असणारा पार्ट वेगळा करा. आता सांगा पटापट व्हॅल्यूज ऑफ a and b. सांगता येईल का? दॅट इज इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दॅट्स इट. परत सांगतोय तुम्हाला, तुम्ही कन्फ्यूज राहू नका. कॉम्प्लेक्स नंबर कसा डिनोट होतो? कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल टू a प्लस ib न डिनोट होत असतो. बरोबर आहे? या ठिकाणी किंवा z इक्वल टू x प्लस iy म्हणा. तुमचं जर कन्फ्युजन a आणि b मध्ये होत असेल तर त्याच्यात दोन पार्ट आहेत. इट कंटेन्स द टू पार्ट्स. वन इज द रिअल पार्ट, अनदर वन इज द इमॅजिनरी पार्ट. विदाउट आय विथ आय. विदाउट आय जो असतो तो रिअल असतो आणि विथ आय असणारा इमॅजिनरी असतो. दॅट्स इट. हे इतकं सोपं आहे की इम्प्लिमेंट करता सुद्धा आलं पाहिजे. हे माइंड करा. हे खूप सोपं आहे पण हे इम्प्लिमेंट करता येत नाही पटकन. काय झालं तुम्हाला? कोणी बऱ्याच जणांनी आन्सर ए सांगितलं. चुकलात ही चांगली गोष्ट आहे कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे. हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ऍडिशन नाहीये इथं. ऍडिशन पार्ट किती आहे? नाहीये म्हणजे 0 आहे. नाहीये म्हणजे 0 आहे. सांगा आता आन्सर पटकन आन्सर सांगायचा. ओके. तुम्ही तुमचे फ्रेंड्स, परत सांगतोय, वेळ कॅच करावा लागतो. या सगळ्या गोष्टी शिकायला वेळ लागतो थोडासा. छोट्या गोष्टी असतात. हे एकदा आला की काय होतं? या सगळ्या गोष्टी आल्या की तुमचा बेस परफेक्ट होतं. आणि एकदा बेस आला की तुम्ही ओव्हरकम करू शकता कुठली पण एक्झाम. बेसिक फंडामेंटल्स क्लिअर पाहिजेत पण त्याच्यासाठी लागतो वेळ थोडासा. तुम्हाला वेळ द्यावा लागेल त्या गोष्टींसाठी. फंडामेंटल यायला वेळ लागतो, थिंक करायला वेळ लागतो. मी तुम्हाला सांगतो ना परत एकदा, काय सगळ्यात महत्वाचं आहे? अंडरस्टँडिंग. जी तुम्हाला या 4 सब्जेक्ट्स थ्रू PCMB, या 4 सब्जेक्ट्स थ्रू T4 मधून मिळणार म्हणजे मिळणार. या पद्धतीने तुम्हाला मिळणार रोजच्या रोज. द बेसिक पार्ट अंडरस्टँडिंग. तुमची थिंकिंग लॉजिकल पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करताना तो सरळ येत नाही. यू शुड बी ग्रो लॉजिकली म्हणतात. लॉजिकली तुम्ही ग्रो पाहिजे. तिसरी गोष्ट स्पीड वाढली की ऍक्सिडेंट होतात. बरोबर आहे? तसा ऍक्सिडेंट होतो. दॅट इज ऍक्सिडेंट. ऍक्युरसी, याला आपल्या लँग्वेज मध्ये ऍक्युरसी म्हणतात. हे ज्याला मॅनेज करता येतं तो कुठली पण एक्झाम इझिली देऊ शकतो. लक्षात ठेवायचं. सगळ्यात मेजर पार्ट कोण आहे? तर अंडरस्टँडिंग. हे सगळ्यात मोठा पार्ट, हे सगळ्यात मोठा रोल करतो अंडरस्टँडिंग. हे पार्ट त्याच्या नंतरवर डिपेंडंट आहे, त्याच्यावर डिपेंडंट आहे. आणि हे कोण करून देतं? दिस 4 सब्जेक्ट्स, 4 एक्सपर्टाइज. ओके. हे तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे. हे काय 1 आणि 2 दिवसाचं काम नाहीये. 11th मधून 12th मध्ये हे कंटिन्युएशन तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. तरच ते. दीज आर द 4 पिलर्स ऑफ सक्सेसफुलनेस. हे सक्सेसफुलचे 4 पिलर्स आहेत. समजून घेणं, लॉजिकली थिंक करणं, स्पीड अँड ऍक्युरसी मेंटेन ठेवणं. कुठल्याही एक्झामचा फॉर्म्युला आहे तो.
समजलं पाहिजे पहिल्यांदा, हा सगळ्यात बेस आहे. समजलं पाहिजे ही थिंग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा. प्रत्येक गोष्ट समजून करावी लागते. सांगा ए आणि बी च्या व्हॅल्यूज आता पटकन. व्हॉट शुड बी द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी नाव? ए इक्वल टू, दोनदा आन्सर दिले रिशिता, असं का? सांगा बाकीचे कसं कम्पेअर करणार? कसं कम्पेअर करणार? हाऊ टू कम्पेअर रिअल विथ रिअल? या तिथं इथला रिअल पार्ट इथल्या रिअल पार्टला कम्पेअर होतो, इथला इमॅजिनरी पार्ट इथल्या इमॅजिनरी पार्टला कम्पेअर होतो. करेक्ट? सो 3a real part, 3a minus b equal to 0. 3a minus b equal to 0. ओके, लक्ष द्या या ठिकाणी 3a minus b equal to 0 म्हणजे 3a equal to b. 3a equal to b. या ठिकाणी ab चा प्रोडक्ट 12 आहे. ab चा प्रोडक्ट 12 आहे. यस, किती जणांनी आन्सर काढलाय? किती जणांनी आन्सर काढलं? किती जणांनी आन्सर काढलेलं आहे? आशुतोष, ओके. रिशिता, व्हेरी क्लोज. 4 ऑप्शन्स असतात आपल्याकडे, सांगा पटकन. यस, बाकीचे आन्सर क्विकली, पटकन. 6 into 6 राजा विचार कर, 6 into 6 12 येतात का? स्वराज, इथंच कळतं आपल्याला की आन्सर चुकलंय आपलं. यस, पटकन क्विकली हे व्यवस्थित करा. इथं कळालं पाहिजे तुम्हाला, हे कंपॅरिझन करताना ही गोष्ट कळालीच पाहिजे, नो डाऊट. आता सांगा b व्हॅल्यू 3a आहे, b ची व्हॅल्यू 3a आहे, b ची व्हॅल्यू इथं ठेवतोय मी, a into 3a equal to 12, बरोबर आहे का? b ची व्हॅल्यू 3a सबस्टिट्यूट केलेली आहे, b ची व्हॅल्यू 3a सबस्टिट्यूट केली आहे. काय झालं इथं? 3a चा स्क्वेअर इक्वल टू 12, a into a स्क्वेअर, 3a चा स्क्वेअर इक्वल टू 12, a स्क्वेअर इक्वल टू किती? 4. हा 3 12 ला कॅन्सल करा, इथला 3 या 12 ला कॅन्सल करा. a square equal to 4, then a equal to किती? 2. a equal to 2 and b equal to किती येईल मग? b equal to किती येणार? b equal to 3a आहे का? b equal to 3a आहे, राईट? so b equal to 3 into 2, so b equal to 6, a equal to 2. काय अवघड आहे? खरंच अवघड आहे का? एवढा वेळ का लागला मग? आर्य, यस, निहारिका करेक्ट. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे, पण स्वराज थोडं थिंक केलं पाहिजे. 6 into 6 12 होतात का? 3 into 2 6 12 होतात. 2 into 6 12 होतात.
6 into 6 नाही, त्यामुळे ते आन्सर रॉंग आहे. लगेच कळायला पाहिजे, लगेच कळायला पाहिजे आपल्याला. गिव्ह ए क्वेश्चन, करणार ट्राय नक्की. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी साठी नेक्स्ट क्वेश्चन. a plus ib, a plus ib into 1 plus I equal to 2 plus I. a plus ib 1 plus I equal to 2 plus I. जमेल का? जमेल का? जमेल प्रत्येकांना? सो ट्राय. बी फास्ट, बी फास्ट. कोण सांगता आन्सर? पटकन आन्सर सांगायचं, पटकन आन्सर सांगता आलं पाहिजे. बी फास्ट. मी तर सांगणारच आहे, काही टेन्शन घेऊ नका. नसेल समजत तर स्टेप बाय स्टेप आय विल एक्सप्लेन यू. डोंट वरी, डोंट वरी, आय विल एक्सप्लेन यू स्टेप बाय स्टेप. ओके, काय होईल या ठिकाणी? मल्टिप्लिकेशन आहे, राईट. मल्टिप्लिकेशन मध्ये a इंटू ब्रॅकेट 1 प्लस आय, आय बी न मल्टिप्लाय करायचंय. कशाला? 1 प्लस आय. a नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, आय बी न याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय, दॅट इज 2 प्लस आय. लेफ्ट हँड साइड मल्टिप्लिकेशन आहे, केअरफुली मल्टिप्लिकेशन आहे, केअरफुली. a चं मल्टिप्लिकेशन 1 प्लस आय सोबत, आय बी चं मल्टिप्लिकेशन 1 प्लस आय सोबत, इक्वल टू 2 प्लस आय. सांगा इथं a इंटू 1 a, a इंटू आय ए आय, प्लस आय बी इंटू 1 आय बी, आय बी इंटू आय आय स्क्वेअर बी, इक्वल टू 2 प्लस आय, इक्वल टू 2 प्लस आय, इक्वल टू 2 प्लस आय. बरोबर आहे? बरोबर आहे का? चेक करा. a विथ 1 a विथ आय ए आय, आय बी विथ 1 आय बी विथ आय स्क्वेअर बी, आय इंटू आय स्क्वेअर बी. राईट हँड साइड 2 प्लस आय. सांगा ए आणि बी च्या व्हॅल्यूज सांगायच्या तुम्हाला. इथं एक गोष्ट सांगेल, रिअल आणि इमॅजिनरी एकत्र करा. रिअल हा इमॅजिनरी पार्ट आहे, अंडरलाईन केलेला. इथं आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे? आय स्क्वेअर किती असतो? -1 असतो. आय स्क्वेअर इज -1, करेक्ट. सो इथं असलेला ए, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 ती बी ला अटॅच होईल. हा बी ब्रॅकेट टाका, रिअल पार्ट तयार झाला. विदाउट आय, विथ आय असणारा पार्ट इथं कम्पेअर करा. विथ आय, ए आणि बी मधून आय कॉमन घ्या. ए आणि बी मधून आय कॉमन घेतला, तो कम्पेअर करा 2 प्लस आय ला. 2 प्लस आय कम्पेअर करा. ओके, 2 प्लस आय ला कम्पेअर करा. सो या ठिकाणी a मायनस बी, a मायनस बी इक्वल टू किती? रिअल पार्टला कम्पेअर करा. a मायनस बी इक्वल टू आणि a प्लस बी इक्वल टू किती? सांगा. रिअल ला कम्पेअर केला जातो, इमॅजिनरीला कम्पेअर करायचा आहे. सो गेट द आन्सर. रिअल ला कम्पेअर जर केला तर, रिअल ला जर कम्पेअर केला तर a मायनस बी, अंडरलाइन दिस पार्ट, विदाउट आय, रिअल, विथ आय इमॅजिनरी, विथ आय इमॅजिनरी असतो, विथ आय इमॅजिनरी असतो. जर पार्ट कम्पेअर केला तुम्ही, इथं काही नाहीये म्हणजे किती घेणार? 1. काही नाहीये म्हणजे 1 घेणार. आणि आता सांगा आन्सर मग किती आहे? आता सांगा आन्सर किती मग? a मायनस बी इक्वल टू 2, a प्लस बी इक्वल टू 1. दॅट्स इट. a मायनस बी जर 2 असेल, a प्लस बी जर 1 असेल, तर व्हॉट शुड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b देन? हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून सांगता आलं पाहिजे. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून सांगता आलं पाहिजे. डेफिनेटली सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा आणि सांगा. a minus b2 a plus b1 सॉल्व करा. कसं सॉल्व करणार? a minus b equal to 2 a plus b equal to 1. b get cancel. a equal to किती? 3. b आणि b cancel. 2a equal to 3. a equal to किती? 3/2. a equal to 3/2.
A जर 3/2 असेल तर B किती असला पाहिजे? बरोबर आहे, 1/2 इज द करेक्ट आन्सर. B असला पाहिजे 1/2 का -1/2, +1/2 का -1/2? आय थिंक 1/2 प्लस पाहिजे, प्लस पाहिजे, चेक करा. सेकंड स्टेप, कुठली सेकंड स्टेप? इथं A न 1 + I ला मल्टिप्लाय केलं, IB न 1 + I ला मल्टिप्लाय केलं, इक्वल टू 2 + I. राईट हँड साइड जशाला तसे. हा A या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, IB या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, A ब्रॅकेट मध्ये A झालं, A विथ I, AI, IB विथ 1, IB झालं, IB विथ I इंटू I चा स्क्वेअर, आणि हा B तशाला. काय केलं इथं? हा पार्ट A आणि I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, -B झाला, हा इथं घेतला, हा झाला रिअल पार्ट. इथं तुम्हाला इमॅजिनरी दिसतोय, तो इमॅजिनरी झाला. मग रिअल ला कम्पेअर, इमॅजिनरीला कम्पेअर. तसं घेतल्यानंतर या दोन टर्म्स मिळाल्या आपल्याला, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करताना A - B, A + B, या दोघांचं कॅन्सलेशन झालं. A + A 2A, 2 + 1 3, A = 3/2, A = 3/2, -1/2 येतो शुअर. A + B = 1 आहे, A ची व्हॅल्यू 3/2 आहे, प्लस B = 1, so B = 1 - 3/2, so B = 2 - 3 बरोबर आहे, 1/2 इज द आन्सर. हा 2 या साइडला क्रॉस मल्टिप्लाय होत असतो, इथं 1 आहे, 3, 2 - 3 -1, 2 - 3 इज -1, -1/2 इज द करेक्ट आन्सर. A ची व्हॅल्यू 3/2, A is 3/2, B is -1/2, B is -1/2. कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. या पद्धतीने क्वेश्चन लेवल काय करतात? इन्क्रीज करतात. या पद्धतीने क्वेश्चन लेवल इन्क्रीज करतात हळूहळू. एवढं जरी आलं तरी सफिशियंट आहे बोर्डला. सीईटी आणि जेडब्ल्यू साठी हायर लेवल ऑफ क्वेश्चन्स क्रिएट करतात. सीईटी जेडब्ल्यू साठी हायर लेवल ऑफ क्वेश्चन्स क्रिएट करतात. हे सगळं बेसिक आहे नंबर्स बाबतीतचं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हा एक प्रकारचा नंबर आहे जो की कुठलाही रिअल नंबर घ्या, कुठलाही रिअल नंबर घ्या. सपोज 5 हा एक रिअल नंबर तुम्ही घेतला किंवा √5 घेतला. √5 हा एक रिअल नंबर घेतला. तो इमॅजिनरी आहे का? कॉम्प्लेक्स नंबर आहे का? यस, वी कॅन मेक इट ऍज अ कॉम्प्लेक्स नंबर. याला 0i लिहू शकता. याला कंपेअर करू शकता z = a + ib सोबत. a ची व्हॅल्यू √5, b ची व्हॅल्यू 0. कुठलाही रिअल नंबर कॉम्प्लेक्स नंबर म्हणून लिहिता येतो. 0 सर, मग यस, 0 सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे. 0 इज द कॉम्प्लेक्स नंबर. 0 is the complex number. How? We can write it 0 as 0 + 0i. So we can compare with a plus ib. A = 0 and b = so 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? Yes, it is the complex number. Write down. नोट म्हणून लिहून ठेवा. नोट म्हणून लिहायचंय. Every real number can be expressed as the complex number. Every real number can be expressed as the complex number. Every real number can be expressed as the complex number. Yeah, example, √5. √5 + 0i. √5 ला 0i. A + ib म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर. A + ib म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. याला जर कंपेअर केलं तर हा रिअल नंबर होता बेसिकली. इमॅजिनरी पार्ट नाहीये म्हणजे किती घ्यायचा असतो? 0. एका क्वेश्चन मध्ये आता आपण घेतला होता. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? Yes, write down. Second example, 0 is the complex number. How 0 is the complex number? So 0 + 0i. 0 + 0i. Correct? So a value 0 आहे, b value सुद्धा 0 आहे.
इज द कॉम्प्लेक्स नंबर फॉर्मेशन. समजला आजचा पार्ट समजला का? कॅन वी थिंक बाय युअर ओन? काही क्वेश्चन साठी तुम्हाला तुमची थिंकिंग ग्रो करावी लागेल. आता सगळे क्वेश्चन असे सगळे हे फक्त अंडरस्टँडिंग चालू आहे, लक्षात ठेवा. यू हॅव टू बी थिंक लॉजिकली एव्हरी टाइम. लॉजिकली थिंक करावं लागतं. छोटे 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 क्वेश्चन्स क्रिएट होतात, त्याच्यातून प्रॅक्टिस करायची आहे. हायर लेवलला टर्न आउट करावं लागतं त्याला. त्याच्यानंतर येस, या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला घेऊन जाण्यात येईल. या सगळ्या गोष्टीतून पार्टली तुम्हाला प्रोसेस मध्ये घेतलं जाईल. ओके, बी इन टच, डोंट मिस द लेक्चर्स, कारण याचं कंटिन्युएशन तेवढंच इम्पॉर्टंट आहे ऍज अ नॉलेज म्हणून. आणि नॉलेज म्हणून जर तुम्हाला करायचं असेल तर बी अश्युअर ऑफ, राईट. सोबत राहा, व्यवस्थित करा, सगळे लेक्चर्स व्यवस्थित करा. झालेले मिस लेक्चर्स तुम्हाला ऑनलाईन युट्यूब वर मिळतील. झालेले लेक्चर्स ऑनलाईन युट्यूब वर मिळतील. ओके, त्याची लिंक क्रिएट करून तुम्हाला दिले जातील. आज उद्या 1-2 दिवसात त्याची लिंक प्रत्येक शिक्षक टाकेल. झालेले लेक्चर्स तिथून अटेंड करा. पुढचं कंटिन्युएशन व्यवस्थित ठेवा. फ्रेंड्स असतील तर त्यांनाही सजेस्ट करा. आताचा पार्ट जो होईल तुम्हाला, तुम्ही स्ट्रॉंगली बिलीव्ह करा. याच्यामध्ये खूप स्ट्रॉंगनेस जर तुमच्यामध्ये राहत असेल तर यू विल बी गेट द गट्स इझिली इन द सायन्स फील्ड. खूप इझिली तुम्ही परफॉर्म करू शकाल. कारण याला स्लो प्रोसेस मध्ये सिंपल लेवल कडून हायर लेवल कडे तुम्हाला टर्न आउट केलं जातं. सिंपल लेवल कडून हायर लेवल कडे टर्न आउट करणं हा पर्पज आहे याच्यामध्ये. ओके ओके, सो थँक्यू सर. बुक काय लिहिलंय सर? दिव्या सर बुक नाही, बुकचं काही नाही आहे. ई बालभारती म्हणून आहे साईट, वेबसाईट, त्याच्यावरती जा. मी तुम्हाला आज लिंक पाठवतो तुमच्या ग्रुपमध्ये. तिथून बुक्स डाउनलोड करा. मी पाठवली आहे काल परवा मी पाठवली, चेक करा. ई बालभारती cart.e-balbharati म्हणून आहे, तिथं बुक्स आहेत ऑनलाईन. यस, पीडीएफ डाउनलोड करा. यस, गुड, पीडीएफ डाउनलोड करा. Okay, you have next lecture of chemistry. Thank you. 2 minutes break for the